पहलगाम हल्ल्यामधून नांदेडमधील कृष्ण आणि साक्षी लोलगे थोडक्यात बचावली। लोलगे पहलगाम व्हॅलीमधून खाली उतरताना गोळ्यांचा आवाज येत होता। काय सांगाल, तुम्ही सुद्धा त्याच घटनास्थळी फिरायला गेले होते, नेमका तो अनुभव कसा होता? तुम्ही काय बघितलं, काय ऐकले सविस्तर? आम्ही जिथं हे घटना झाली तिथं आम्ही 1-1.5 तास त्या घटनास्थळीवर आम्ही फिरू लागलो, म्हणजे ॲक्टिव्हिटीज वगैरे करत होतो, फोटोज वगैरे क्लिक करत होतो। आणि 1-1.5 तासानंतर आम्हाला थोडं वाटलं की आता अजून बाकीचे पण हे राहिले तिकडे जावं, म्हणून मग आम्ही निघालो। आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आमचा फर्स्ट घोडा आमचाच होता, आमच्या दुकानचा एक घोडा होता। आम्ही निघाल्यावर ताबडतोब म्हणजे आम्ही एकटेच निघालो, कोणीच नव्हते तिथं। आम्ही थोडंसं खाली गेले की आम्हाला आवाज आला। तुम्ही जे त्या घटनास्थळावरून बाहेर निघाले, तुम्हाला आवाज आला, तेव्हा तुमच्या मनात काय भावना आली? म्हणजे काय वाटलं होतं आवाज ऐकून? तर आवाज आला, आता तिथे सगळं, आता काश्मीर मला तर सगळं आर्मी वगैरे राहतात, आम्हाला वाटलं आला असेल काय, तेवढं असं लक्षात आलं नाही। पण जेव्हा ते खाली आल्यावर कळालं की हे आतंकवादी झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही अजून भिलो। तर काय सांगाल, तुम्ही सुद्धा तिथे गेला होता, तिथे फिरला होता, काय तिथला अनुभव सांगा? अनुभव तर भयंकरच होता। आणि एवढ्या जणांचं म्हणजे एवढ्या जणांचं प्राण गेलं हे काय चांगली गोष्ट नाहीये। ते सगळ्यांचेच घरचे वाट बघत असतील, असंच जसं आज आम्ही आलो तसं सगळ्यांचेच घरचे अशी वाट बघत असतील की आता येतील बाबा। ते एकदम अशी बातमी एकदम हे झाली तर कळाल्यावर सगळ्यांना त्रासच होत असेल। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।